आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत की शेतामध्ये तणनाशक मारणे आवश्यक आहे का, चांगलं आहे का, ही गोष्ट चांगली आहे का, शेतामध्ये तणनाशक मारल्याने काय होते, आमचा काय तोटा झाला, तुमचा काय होणार, मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, की तुम्हाला समजेल की शेतामध्ये कोणता प्रॉब्लेम येतो, की शेतामध्ये तणनाशक मारल्याने आपण कोणत्या अडचणीत फसू शकतो. हे लय अवघड आहे, तणनाशक मारू नका. तणनाशकमुळे शेतातील माल हे बिघडू शकतो. तणनाशकमुळे हे खूप शेतीला आवडते नाही. तणनाशकमुळे आपण जे माहिती देतात ते चुकीचे आहे. तणनाशक तुम्ही मारू नका, माझी अशी नम्र विनंती. शेतकरी बांधवांनो, चला व्हिडिओला सुरुवात करा. आधी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, मी सांगतो तसं करा. तर शेतकरी बांधवांनो, आम्ही ज्या आपण शेतामध्ये असा समजा तो तुम्हाला दाखवतो, आपण असा एवढाला माल असताना तर आपण जर तणनाशक जर मारू राहिलो तर काय फायदा ह्या शेतातला. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही म्हणशाल का बरं. तर शेतकरी बांधवांनो, आपण आता हे झाड आहे, आता ह्या झाडाच्यामुळे आपण शेतामध्ये तणनाशक मारतो, पण ह्या तणनाशकमुळे याला बी त्रास होऊ राहिला. आपल्या शेतातील जे मक्का आहे का त्याची बी वाढ कमी होते. म्हणजे आम्ही शेतामध्ये जेव्हा तणनाशक मारलं होतं तेव्हा ही मक्का सुकली होती आणि सुकल्याच्या नंतर हा प्रकार थोड्याशा मुळे आखडतात आणि थोडी वाढ कमी होते ह्या तणनाशकमुळे. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतामध्ये जेव्हा तुम्ही तणनाशक मारता, हे मारू नका, हे इम्पॉसिबल नाही आहे. तर शेतामध्ये आम्ही प्रत्येक वेळी तणनाशक मारत नाही, काहून की आम्ही फक्त ज्या शेतामध्ये तणनाशक जर नाही मारलं ते शेत खूप चांगलं असतात. म्हणजे ज्या शेतामध्ये तणनाशक मारतात त्याच्यात उगवणशक्ती खूप कमी असते. म्हणजे शेतामध्ये तणनाशक हलक्या जमिनीसाठी तर तणनाशक नकोच. तर शेतकरी बांधवांनो, आपण शेतामध्ये गवतासाठी हे तणनाशक मारतो आणि तणनाशक मारल्यासाठी काय म्हणतात बा, निंदाचं जीवाराला दिलं तणनाशक मारून, पण ही मक्कामध्ये तणनाशक नको आहे. तर शेतकरी बांधवांनो, आम्ही आमच्या शेतामध्ये तणनाशक मारलं होतं, पण मारल्याच्या नंतर जेव्हा आम्ही तणनाशक मारलं तेव्हा दिवशी आमची मक्का अशी सुकायला लागली बघा. सुकल्याच्या नंतर ह्या तणनाशकमुळे आपले मक्का सुकते आणि मक्का सुकल्याच्या नंतर शेतामध्ये जी उगण वाढ आहे ती पण कमी होती. आणि दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, शेतामध्ये प्रत्येक लोक आता तणनाशक मारत आहे, पण या तणनाशकमुळे एक दिवस असं येणार आहे की हा शेतामध्ये मालच विकणार नाही. काहून की जे आपल्या शेतामध्ये काय असतं किडे मकोडे सगळं मरून जातं आणि मेल्याच्या नंतर आपल्या शेतातील जे आता हे झाडांना जे जंतू असतात ते पिकवणारे म्हणजे थोडं शेणखत तयार करतात ते सुद्धा मरून जातं ह्या तणनाशकमुळे. त्याच्यामुळे आपल्या झाडाची ह्या उगवणशक्ती कमी पडते, त्याच्यामुळे आपल्याला खताचा आणि त्याचा वापर करावा लागतो. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतामध्ये आपण तणनाशक न मारता निंदून जर काढलं म्हणजे कोकरून जर काढलं तर अर्धं गवत कमी होतं. दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, की आपल्या डवरल्यानं अर्ध्या मक्कातलं गवत कमी होतं. तर आपण शेतामध्ये प्रत्येक वेळी तणनाशक नको आहे मारायला. आम्ही शेतामध्ये एकदा सुद्धा तणनाशक मारत नाही. एखाद्या वर्षीना म्हणजे मारायचं काम पडलं तरी आता एकदाच मारलेलं आहे. काहून की ह्या मक्कामध्ये सुद्धा एकदाच तणनाशक मारलेलं आहे. शेतकरी बांधवांना, आपण शेतामध्ये तणनाशक मारू नका, अशी नुकसान होते. ह्या तणनाशकमुळे सहर्ष मालाला झटका बसतो. म्हणजे आता पुढची जे माल पेरणी असते ह्या तणनाशकमुळे उगवणशक्ती खूप कमी झालेली आहे. आता 50% ह्या शेतकऱ्यांची मक्कासुद्धा उगवून नाही राहिली. काहून की तणनाशक मारल्यामुळे ते गवतासारखं काही औषध असं गवत गवताला आणतं, पण ते मक्कासाठी बी काही ऑटोमॅटिक लागू होत नाही. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये जी मक्का आहे तिला कधीही तणनाशक मारू नका, उगताना बी औषध मारू नका, चांगलं उगू द्या. आणि शेतामध्ये आपलं जे तणनाशक आहे कहून की मारू नका, हे खूप धोकादायक आहे. शेतातील प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं बुवा आता हे असं गवत आहे शेतकरी बांधवांनो, पण या गवतामुळे आपल्याला काय होतं माहिती का, एकदा जर डवारणी केली की गवत चालले जाणार आहे. पण आपल्या शेतामध्ये कधी तणनाशक मारू नका. तर तुम्ही म्हणशाल का बरं. तर शेतकरी बांधवांना हा तणनाशकमुळे खूप नुकसान आहे. तर शेतातील मालाला झटका बसतो आणि जे पिकाचं ते पिकत नाही. आता चांगले लोक तणनाशक मारतात. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा.